नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? आज नारळी पौर्णिमेच्या तुमका शुभेच्छा. आज आम्ही नारळी भात करते तर तुमका पण म्हटलं दाखवूया. चला तर मग नारळी भात करूया आपण. हे बघा, मी जरा तूप घातलंय भांड्यात थोडासा. पण गॅस पेटवूया आधी. तूप घातलंय बघा. त्या तुपात मी जरा हे तांदूळ ना परतून घेत आहे थोडेसे. थोडे परतून घेऊया आपण तांदूळ. थोडेसे, जास्त नाही. तुमका हवे असलं तर तुम्ही अशीच, पण आपण जशी साधी खीर करतो तशी केलात तरी चला. मी आपलं जरासं तूप त्याच्यात टाकलंय तर परतून घेऊया म्हटलं थोडे तांदूळ. त्याच्यात थोडा गरम पाणी पण घालूया. आम्ही जरा परतून घेऊया आणि गरम पाणी घालूया त्याच्यात कळलेलं शिजूच्यासाठी. हे बघा, थोडं पाणी घालते मी, गरम पाणी. मस्त जरा शिजल्यानंतर मग आपण त्याच्यात थोडा गूळ घालूया. गूळ, मीठ आणि थोडा खोबरा. तर आपण आता शिजत ठेवूया. जरा आपण बघूया. हा बघा बघा, छानपैकी हे होता उकळी छानपैकी. त्याच्यात आपण थोडा मीठ घालून घेऊया. थोडा मीठ, आवडी चवीप्रमाणे मीठ घाला तुम्ही त्याच्यात. थोडं अजून होऊ दे. त्याच्यातच आपण थोडीशी वेलची थोड्या वेळाने घालूया आपण. आपण बघूया त्याच्यात. बघा, आता आपण ह्याच्यात ना थोडा गूळ घालून घ्या. गूळ, वेलची, थोडीशी वेलची टाकूया त्याच्यात जराशी. त्यानंतर गूळ तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घाला तुम्ही. बघा, थोडासा गूळ. आणि थोडासा खोबरा घालूया आपण. नारळी भात म्हटलात की त्याच्यात खोबऱ्याचा विषय येता ना. बघा, थोडा खोबरा. जरा आपण परतून घेऊया. अजून थोडं शिजून दे. थोड्या वेळाने मग मी दाखवते तुमचा. चला बघा, आता झालेलं असा. थोडं होऊ दे. बघा, आता झालेलं असा. तुमका जर असं नारळी भात जर आवडलं असत ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही पण कसे करतात ना ते पण हे करा, कमेंट करा.
चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.